मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत नांदेड शहराच्या. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 2चे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे. त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत या निवडणुकीमध्ये उतरण्याचं कारण आणि कोणकोणते त्यांचे विजन आहेत. काय सांगणार गेले 25-20 वर्षापासून अविरतपणे अशी वाडाची आणि पूर्ण याची समाजाची सेवा करत आहोत आणि तोच सेवेचा वसा देऊन हे आमचे लक्ष आहे आणि सेवाभाव ही आमची मुख्य आहे. नगरसेवक नसून आम्हाला जनसेवक म्हणून समोर यायचं आणि आमच्या सगळ्या जनसेवक मजबूत करायचं. चव्हाण साहेबांचं नांदेडचा नांदेड शक्य आहे आणि त्यांना मदत करून द्यायचं असेल तर आम्हाला छोट्या करायचे आहे तरच आपल्या नांदेड जिल्ह्याचा महाराष्ट्राचा विकास त्यासाठीच आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. विकास हेच आपल्या घरी आहे. मॅडम कोणते असे मला कामे या वार्डामध्ये तुमच्या 5 वर्षात आम्ही भरपूर अशी विकास मुळात जो पाया आहे तो आमच्या वार्डात माननीय माजी मंत्री डी सावंत साहेब, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांनीच पाया रचलेला आहे विकासाचा. आणि अनेक रोड, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज टाईप, पाण्याची व्यवस्था हे सर्व आम्ही आजपर्यंत केलेलं आहोत. जेव्हा आत देईल त्या हाकेला ओ देणारे आम्ही नगरसेवक आणि यापुढेही अशीच अविरत सेवा आमची राहणार आहे. जे नागरिक त्याच्या छोट्याशा त्यांच्या काही अशा मोठ्या समस्या नसतात. काय पाहिजे ना, रस्ता पाहिजे व्यवस्थित, नाल्या स्वच्छ पाहिजेत, वेळेवर पाणी पाहिजे आणि महिलाचं सक्षमीकरण हा एक मुद्दा आहे. तर हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही उतरलो आणि हेच आम्हाला पुढं विचार आम्ही सांगणार नाही तर विचाराप्रमाणे आचरण करणारे आम्ही 4ही नगर उमेदवार आहोत. त्याप्रमाणेच आम्ही नंतरही 5 वर्ष आम्ही काय विरोधी पक्ष उमेदवारी देते पैसे घेऊन त्याबद्दल काय असं उत्तर त्याच्यापेक्षा साहेब आणि आम्ही सहज आमच्या कामामधून उत्तर देणार करत राहतात. आपण आपलं काम करायचं असते. येणाऱ्या काळामध्ये निवडणुकाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचा विरोधी पक्ष म्हणून कोण समोर येतो? विरोधी पक्ष म्हणून एक भाजपाचा एक असा मजबूत असा पक्ष आहे. बाकी सर्व काही नाही. मग सगळं एकापैकी करणं किंवा हे करणंच आहे. अशोकराव चव्हाण साहेब पक्षामध्ये होते आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत. तर तुम्हाला वाटतंय का की नांदेड शहर हे काँग्रेस पक्षाचा नसून माननीय अशोकराव चव्हाण साहेबांचा आहे आणि जनता त्यांच्या पार्टी येतच तुम्हाला म्हणलं अशोकराव चव्हाण साहेबाशिवाय नांदेड विकास अशक्य आहे. साहेब आणि नांदेड हे समीकरण जमलेलं आहे आणि जी विकास आहे त्या विकासाच्या सोबत साहेब गेलेलं आहे. त्याच्या मागचं काय नाही की त्यांना नांदेड जिल्ह्याची आणि नांदेड जिल्ह्यातली प्रत्येक घटकाची काळजी आहे. विकास घडून आणायचं असेल तर आता या सरकारच्या परिपूर्ण भाजपासोबत चालच आहे. साहेबांचा योग्य निर्णय होता आणि तो निर्णय घेतला आणि त्या सुद्धा करत आहे आणि नांदेड जिल्ह्याचा नांदेड शहराचा घडवत आहे ते यापुढे घडवत. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी स्पष्ट बहुमत येईल. महापौर आमचाच. धन्यवाद. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 2चे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते. त्यांच्याकडून जाणून घेतलं की येणाऱ्या काळामध्ये नांदेड शहर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पण बघू शकता की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण कशा प्रकारे निवडणुका लढवतात आणि कशा प्रकारे आपल्या